घुघुस से लगभग 7 किलोमीटर की दूरी पर स्थित उस गांव में विद्युत करंट लगने से 5 बैल एवं एक बछड़े की दर्दनाक मौत हो गई। जानकारी मिलते ही संबंधित विभाग के अधिकारी एवं जनप्रतिनिधि घटनास्थल पर पहुंचे। घुघुस से हमारे विशेष संवाददाता प्रणय कुमार मंडी ने हमें जानकारी दी है कि विद्युत तार की चपेट में आने से 6 बैलों की मौत हो गई। घटना की विस्तार पूर्वक जानकारी यह है कि घुघुस गांव से लगभग 7 किलोमीटर की दूरी पर स्थित उस गांव के एक किसान के खेत से होकर चारा खाने जा रहे पशुओं के झुंड पर वर्धा नदी उस गांव पानी टंकी की ओर जा चुकी 11,000 वाट्स की विद्युत तार के चपेट में आने से 5 बैल व एक बछड़े की दर्दनाक मौत हो गई। ये खबर पूरे गांव में आग की तरफ फैल गई और गांव के किसानों में मातम का वातावरण छा गया। इस घटना में किसानों को लाखों रुपए का नुकसान हुआ है। गुरुवार सवेरे रोजाना की तरह लगभग 7 बजे गांव के जानवरों को चरने के लिए छोड़ा गया था। रोज की तरफ पशु पानी पीने और चारा चरने नदी की ओर जा रहे थे। अचानक पशुओं के बीच एक हरकत दिखाई दी, जिसे पास में ही बकरी चरा रहे चरवाहे ने देखा। 11,000 वाट्स की एक विद्युत तार इन पशुओं के झुंड पर गिरी, जिसकी जानकारी गाँव में चरवाहा के माध्यम से दी गई। जिसके बाद गाँव के किसान घटनास्थल की ओर भागे और वहां देखा कि 5 बैल और एक गाय का बछड़ा विद्युत तार के चपेट में मृत अवस्था में पड़े हुए थे, जिसकी जानकारी घुघुस पुलिस स्टेशन, एमएससीबी कार्यालय, घुघुस पशु चिकित्सक, पटवारी और संबंधित अधिकारी को दी गई। अधिकारीगण हरकत में आकर घटना परिसर में एक के बाद एक पहुंचे और पंचनामा किए। ऐसी घटना फिर न हो, सुरक्षा पर ध्यान देने एवं नुकसान भरपाई जल्द देने के ज्ञापन बजरंग दल के घुघुस शहर अध्यक्ष विजय कपूर ने घुघुस एमएससीबी के सहायक अभियंता को दी और इसकी प्रतिलिपि घुघुस पुलिस और घुघुस ग्राम पंचायत को दी गई है। महादेव गोसाई ठाकरे, दशरथ देरकर व काशीनाथ ठाकरे ने कहा कि खेत में हल चलाने का समय आ गया है, लेकिन अब इस घटना के बाद उन्हें मातम मनाना पड़ेगा। इस घटना में महादेव गोसाई ठाकरे इनके 2 बैल, एक कालवट, दशरथ देरकर इनके 2 बैल और काशीनाथ ठाकरे इनका 1 बैल की विद्युत तार के चपेट में आने से 2 बैल आणि 1 कालवटी लाईनमुळे मरण पावले। सकाळी 7 वाजता तरासाठी सोडले होते आणि ते शेतातून त्या लाईनच्या खालून गेले आणि शॉट लागला। त्यामुळे त्या बैला हंगामी बैल असल्यामुळे आता हंगाम करण्याचं पर्याय नाही, म्हणून सरकारकडून जी मदत मिळेल, लवकरात लवकर मदत मिळेल या आशेने आम्ही हे करत आहोत। नुकसान कमीत कमी 2-2.5 लाखाची नुकसान आहे, तिन्ही नगाची। तुमच्या बैलाचे किती नुकसान आहे? माझ्या बैलाची 2 लाखाची नुकसान आहे। किती बैल? माझे 2 बैल मिळाले, अजूनही बैल नाही आहे, उद्या साजूनी आहे माझी। कास्तकारीचा हंगामाचा दिवस आलाय, मग आम्ही आता काय करावं? आता शेवटी आता ते बैल तर गेले, पण शेवटी आता मी आपला काही ना काहीतरी परिणाम करतो। सरकारकडून तुम्ही काय अपेक्षा करता? काय ते देणार आहे, आता आम्ही काय बोलणार आहोत यायले? त्याने आता आमची मेहरबानी करून काय द्यायला पाहिजे। शेवटी तर माझा एकच उद्देश उठला आहे, आता 2 पोरांना हे केला नाही तर आता शेवटी आता याच गोदनीला हे करतो आपली। म्हणूनच बैल माझ्याकडे हंगामी टाईम येत आहे आणि बैल आता तेच होते, त्यात बैलामुळं आपला जीवनाचं म्हणजे हेच होत, एक आपलं घर संसार चालू होत, त्याच्यामुळं आता 1 बैल मरण पावला आहे। तो बैल कमीत कमी 60-70 हजाराचा आहे। त्याच्यावर तुम्ही काहीतरी विचार करून आपला काहीतरी विचार करावा। एमएससीबी कार्यालय के अधिकारी अमोल ढुमने ने कहा कि किसानों को उचित मुआवजा जल्दी दिया। मौजा उसगाव इथे 7 बैलांना जो विद्युतच्या तारेद्वारे जे करंट लागला, त्यामुळे जे कास्तकारांचे नुकसान झालेले आहे, त्यात ज्या कास्तकारांची योग्य ती हे करून त्याची पंचनामा करून शासनातर्फे त्यांना योग्य ती मोबदला देण्यात येईल। हे इलेंकीचा तार त्या पिन इन्सुलेटरवरून सुटल्यामुळे आणि तो लोंबकडत होता, त्याच्यात ते बैल लटकून ते झालेलं आहे। डॉक्टर कडूकर ने जानकारी देते हुए कहा कि आज सकाळी आम्हाला उसगावरून फोन आला की उसगाव येथे इलेक्ट्रिकची लाईन तुटल्या, विद्युत तार तुटल्यामुळे 6 जनावरांचा शॉक लागून मृत्यू झालेला आहे। त्यानुसार आम्ही इथे पोस्टमॉर्टम करण्यासाठी आलो असता इथे 6 जनावरं इलेक्ट्रिक ताराच्या बाजूला मरण पावलेले दिसले। या जवळपास 11,000 व्होल्टेजची तार विद्युत वाहिनी इथून जात आहे आणि त्या वाहिनीचा तार तुटल्यामुळे आणि त्याचा स्पर्श या जनावरांना चरत असताना झाल्यामुळे त्यांचा याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे। काही जनावरांच्या खोंडावर जळल्याच्या खुणा, ताराचा स्पर्श झाल्याच्या खुणा आढळल्या,
काहीच्या कानावर आढळल्या, काही जणांचे शिंग जळलेले आहेत, काही जनावरांचा खूर जळलेली आहे, काही जनावरांच्या छातीवर आणि पोटावर देखील इलेक्ट्रिक करंटच्या मार्क्स आहेत. त्यावरून असं निदर्शनास येते की हे सदर जनावरं इलेक्ट्रिक शॉक लागल्यामुळे मरण पावलेले आहे. चंद्रपुर जिला परिषद सभापति ब्रिजभूषण बाजारे ने खेद प्रकट करते हुए कहा कि उसगाव येथे एक दुःखद घटना घडली. उसगाव या शेतीमध्ये एमएससीबीच्या इलेक्ट्रिकच्या वायरामुळं 5 बैलांचा मृत्यू झाला. हा ॲक्च्युली जे एमएससीबीचे जे लाईन आहे, लाईनवर जे पुराणी लाईन झाली होती, त्या लाईन पडल्यामुळं शेतकऱ्यांचा सकाळीच्या त्या बैलांचा मृत्यू झाला. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं बहुत मोठं नुकसान झालं. त्यामुळे शासनाला तात्काळ फोन करून सगळे अधिकारी, ठाणेदार, तहसीलदार आणि एमएससीबीचे पूर्ण अधिकारी बोलवले आणि शेतकऱ्यांची सगळ्यांची इच्छा आहे ना, ते पाहायला तर बैलांची जे रेट आहे, बैल खूप महाग आहे, त्यांना जास्तीत जास्त मुआवजा भेटला पाहिजे. आणि सरपंचसुद्धा या गावात आलेले आहे. या ठिकाणी ठाकरे, देरकर यांच्या शेतीतले कमसे कम 5 बैल, एक चांगले बैल, शेतीत काम करणारे बैल आणि एक लहानसा बैलसुद्धा गोरा होता, तो सुद्धा मरण पावला. जो पाहत असताना माणसाच्या मनामध्ये एकदम दुःख निर्माण होते का शेतकऱ्यांच्या यावेळेस आज हंगामी दिवस आहे, हंगामी दिवसानंतर ज्यांनी शेतकऱ्यांचं एवढं मोठं नुकसान झालं, हे नुकसान तात्काळ शासनानं भरून द्यावं यासाठी सगळे गावकरीतर्फे आम्ही मागणी करत आहोत. आणि तात्काळ हे होणार. आता PM साठी करण्यासाठी तात्काळ जिल्हा परिषदेचे अधिकारी आलेले आहे. पोस्टमॉर्टमसाठी आता लवकर पोस्टमॉर्टम सुरुवात होणार आहे आणि हे तात्काळ उद्याच्या उद्या DPCच्या माध्यमातून माननीय पालकमंत्री सुभाऊला आम्ही सांगितलं आता या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, हा नुकसान भरपाई लवकरात लवकर भरून द्यावं अशी आम्ही मागणी करत आहे. झेडपीच्या तर्फे जे योजना असन ते योजनासुद्धा आम्ही त्यांना द्यायचा प्रयत्न करणार आहोत आणि एमएससीबीच्या वरून ज्या प्रयत्न आहे तो सुद्धा आम्ही द्यायचा प्रयत्न करणार आहोत. इस समय घटनास्थल पर घुघुस पुलिस स्टेशन के पुलिस निरीक्षक सत्यजीत आमले व टीम, एमएससीबी कार्यालय घुघुस के अधिकारी अमोल ढुमने व उनकी टीम, पांडरकौड़ा गांव के पशु वैद्यकीय चिकित्सक कड़ूकर व घुघुस के डॉक्टर गायकवाड़ तथा उनकी टीम, घुघुस के कोतवाल परशुराम पेंदोर, चंद्रपुर जिला परिषद सभापति ब्रिजभूषण बाजारे और गांव के किसान मौजूद थे. CTV के लिए हमारे विशेष संवाददाता प्रणय कुमार बंडी की रिपोर्ट.